ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विनोद गायकवाड यांना विटा येथील 43व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला। ड.का. हसमनीस स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितांत हसमनीस यांच्यातर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। मानपत्र, 5,000 रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की योग्य माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या साहित्यिकाला लाभतो। हा योग दुर्मिळ आहे। ड.का. हसमनीस यांनी आपल्या लेखनाने कथा, कादंबरी, चित्रपट अशा विविध कलाक्षेत्रात अमोल असे योगदान दिले आहे। डॉक्टर गायकवाड यांनीही कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, संशोधन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, ज्यांची पुस्तके 6 भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत। असा या काळातील एकमेव साहित्यिक म्हणजे डॉक्टर गायकवाड। सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, फार मोठ्या व्यक्तीच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा आहे। अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो। ग्रामीण साहित्याची एक मोठी पिढी ड.का. हसमनीस यांनी घडवली। अनेक नामांकित लेखक त्यांनी घडवले। त्यांच्या नावाचा पुरस्कार हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे। या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, संमेलनाचे संयोजक रघुनाथ मेटकरी, विश्वनाथ गायकवाड, पद्मश्री भाटिया, सौ ललिता सबनीस, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, प्राध्यापक श्रुती वडगबाळकर असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते। मला मेटकरी सरांचं आत्ताचं वय माहीत नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो की एखाद्या तरुणाई लाजवल एवढा प्रचंड उत्साह त्यांच्यात भरलेला आहे आणि त्या उत्साहानं हे आज सांगायचं अव्याहतपणे त्यांचं चालू असलेलं कार्य आहे। एकदा मेटकरी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते। ह्या वयातला हा उत्साह, ती जिद्द, ती उर्मी आणि ते धाडस आणि हा ध्यास हा सदोदित त्यांचा चालू आहे। परवा एकदा त्यांची माझी भेट झाल्यानंतर सहज चर्चा झाली की ग्रामीण साहित्य म्हटलं की ड.का. हसमनीस हे नाव आपसूक येतच त्याच्यात, कारण त्यांच्या सुदर्शन या मासिकातनं असंख्य नवीन नवोदित लेखकांना त्यांनी लिहायला बोलतं केलं। आजचे गाजलेले असंख्य लेखक जे आहेत त्यांची सुरुवात सुदर्शन या मासिकातनंच झाली होती। कथा, पटकथा, संवाद हा तर त्यांचा महत्त्वाचा आणि हातखंडा होता। आपण सगळ्यांनी ऐकलेलं असं सुगंधी कट्टा हा सिनेमा जो होता त्याची कथा त्यांची होती, त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं। त्याचबरोबर नॅशनल अवॉर्ड मिळालं कुंकुमाचं भाग्याचं, राणी डाव जिंकला, एक गाव 12 भानगडी, बाई मी भोळी, अशा असंख्य सिनेमे त्यांनी लिहिले। व्ही शांताराम यांच्या प्रत्येक सिनेमाचं टायटल जे असायचं ते ड.का. लिहायचे। सिनेमा कितीही रोजे त्याची कथा कोणाची जरी असली तरी सिनेमाचं टायटल हे 100% ड.का.चं असायचं। एका महिलेला तमाशात ती काम करते आणि तिला अचानक एखाद्या खानदानी घरात येऊन राहायला लागले। अशी ज्यावेळेस कथा आल्यानंतर त्यांना बरेच दिवस व्ही शांतारामांना सुचत नव्हते की टायटल काय द्यावं। शेवटी ड.का.नीच त्यांना टायटल दिलं की चंदनाची चोळी अंग अंग जाळी। अशी टायटल देणं, अशी कित्येक लोकांना त्यांनी त्यांच्या पद्धतीत मदत केली होती। मृत्युंजयसारखी कादंबरी असेल, आनंद यादव, चंद्रशेखर नलगे अशा असंख्य लेखकांना त्यांनी उभं केलं आणि निर्वेशपणे त्यांनी ते काम केलेलं होतं। एका गंधर्वासारखा हा माणूस जगला आणि साहित्याची सेवा करत करत एक दिवशी ते विलीन झाले। आज त्यांच्या स्मृतीनिमित्त काहीतरी करावं असं बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं, पण मला तसा म्हणावा तसा एक चान्स मिळत नव्हता। जिथं ग्रामीण साहित्य आहे त्या साहित्याला उभारी देणारं आणि त्या साहित्यात मोलाची भर टाकणारं। मग ह्यावेळेस मला मेटकरी सरांनी 4 नावं सांगितली, त्यापैकी विनोद गायकवाड यांचं नाव मला जास्त जवळचं वाटलं, म्हणजे ड.का.च्या लिखाणाशी साधर्म्य साधणारं आहे आणि त्या लेखकाला त्याचा सन्मान व्हावा ही माझी इच्छा होती आणि ती मेटकरी सरांनी पूर्ण केली। एकदा गायकवाड सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते आणि आपणच भविष्यातील साहित्यात अशीच नवनवीन भर घालावी ही त्यांना विनंती। आणि ह्यापुढे प्रत्येक वर्षी ग्रामीण साहित्यात सुंदर काम आणि चांगलं भरघोस काम करणाऱ्या एका लेखकाला ड.का. हसमनीस यांचा पुरस्कार 5,000 रोख रुपये आणि सन्मानचिन्ह या पद्धतीने देण्याचा मी सुरुवात करत आहोत।
धन्यवाद. आपण सगळेजणांनी थोडीशी वाट बघितली आणि हा उपक्रमासाठी मला रघुनाथ मेटकरी यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबाचं आणि हा कार्यक्रम इतका सुंदरपणे करणाऱ्या असंख्य राबणाऱ्या त्या हातांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्स धन्यवाद. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.